काहीही झालं तरी पळून लग्न करायचं नाही असं त्यांचं आधीच ठरलेलं. आईबाप मुलीला किती लाडाकोडाने वाढवतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्याच मुली मोठ्या होऊन एक दिवस नको त्याच्याबरोबर पळून जातात, लग्न करतात. तेव्हा त्या आईबापाच्या जीवाला काय वाटत असेल विचार करा. भाविकालाही तिच्या मम्मी पप्पांनी असंच लाडात वाढवलं होतं. एकुलती एक मुलगी, तिला काही कमी पडू दिलं नाही. चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार केले. तिनेही या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होताच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. इंटरव्ह्यूच्या दिवशी तिची शार्दूलशी ओळख झाली. दोघंही मुलाखतीत पास झाले. कंपनीच्या गोरेगाव ब्रँचच्या एकाच डिपार्टमेंटमध्ये एकत्र कामाला लागले. भाविका कांदिवलीवरून बसने आणि शार्दूल पार्ल्यावरून ट्रेनने ऑफिसला यायचा, पण जाताना दोघंही एकत्र निघायचे. शार्दूल बस येईपर्यंत तिच्यासोबत बसस्टॉपवर उभा राहायचा. गप्पांमध्ये वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही. ती बसमध्ये चढली की तो स्टेशनच्या दिशेने रवाना व्हायचा. तिलाही त्याच्यासोबत बोलणं आवडायचं. पण ही मैत्री की प्रेम याबद्दल दोघांच्याही मनात साशंकता होती. एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं. शार्दूलला कामानिमित्त मॅनेजरने चर्चगेटच्या ऑफिसला धाडलं. तो लंच टाइमच्या आधीच निघाला होता, पण ऑफिस सुटण्याची वेळ झाली तरी परतला नाही. जुलैचा महिना, धो-धो पाऊस सुरू होता, त्यामुळे लोकल उशिराने धावत होत्या. काम झाल्याचं त्याने मॅनेजरला कळवलं. त्याने तिथूनच घरी जाण्याची परवानगी दिली. मुसळधार पाऊस आणि ट्रेनचा खोळंबा यामुळे इतका वैतागला होता की थेट घरीच जावं असं त्याला वाटलं. पण मग भाविका आठवली. ती एकटी कशी जाईल? रस्त्यांवर पाणी साठू लागलेलं, बस लेट होत्या, काही रद्द झालेल्या. ज्या यायच्या त्यांना किड्या मुंग्याप्रमाणे माणसं लटकलेली. अशा वेळी रिक्षासुद्धा थांबत नाहीत, त्या आधीच फुल झालेल्या असतात. ओला उबरच्या बुकिंगलाच तासभर लागतो. ऑफिस सुटून अर्धा तास झालेला. शार्दूलने भाविकाला फोन लावला. रिंग वाजत होती, पण तिने फोन उचलला नाही. पावसात भिजू नये म्हणून कवरमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवला असणार. एका हातात छत्री असेल, पण नाही, आपण आज छत्री घरीच विसरलो असं तिने सकाळी कॉफी पिताना म्हटलं होतं. सकाळी चांगलं ऊन पडलेलं. दुपारनंतर अचानक पावसाने जोर धरला होता. शार्दूल थेट गोरेगावलाच उतरला. स्टेशनवर रिक्षा सहज मिळते, त्यातलीच एक पकडून बसस्टॉपवर आला. भाविका तिथेच उभी होती, अपुऱ्या छपराच्या आडोशाला कशीबशी अंग चोरून उभी. ना बस मिळत होती ना रिक्षा. दोन टवाळखोर समोरच्या चहाच्या टपरीवरून तिच्याकडे अधाशासारखे पाहत होते. शार्दूलने जवळच रिक्षा उभी केली. त्याला पाहताच बुडणाऱ्याला नावेवर ओढून घ्यावं इतका आनंद तिला झाला. तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते की पावसाचं पाणी हे सांगणं कठीण होतं. त्याच रिक्षाने शार्दूलने तिला घरी सोडलं. बहुतेक रस्त्यांवर पाणी भरल्याने पाऊण तासाच्या प्रवासाला 1.5 तास लागला. तिने आधी पर्समधून मोबाईल काढला. मम्मी पप्पांचे 15 मिस कॉल्स आणि 12 मेसेज आलेले. तिने घरी फोन करून सुरक्षित असल्याचं आणि लवकरच पोचेन असं सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. तिने मोबाईल पुन्हा पर्समध्ये ठेवून थँक्यू म्हणण्यासाठी शार्दूलकडे पाहिलं. दुपारपासून भिजत असल्याने त्याला हुडहुडी भरलेली. हात थरथरत होते. तिने त्याचा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडला आणि मान खांद्यावर टेकली. आपल्यात फक्त मैत्री आहे की प्रेम हा संभ्रम दोघांच्याही मनातून पावसाच्या पाण्याने धुवून टाकला होता. पुढे सुट्टीच्या दिवशीही त्यांचं भेटणं सुरू झालं. ऑफिसमधूनही पार्टीज, पिकनिक असायच्या. या सहवासामुळे ते मनाने एकमेकांच्या अधिक जवळ आले. एकमेकांना पुरेपूर ओळखू लागले. शार्दूलची आई गृहिणी तर वडील बँकेत कॅशियर. 1-2 वर्षात ते रिटायर होणार होते. त्याला एक बहीण सुद्धा होती, सध्या मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत असणारी. तिला डॉक्टर बनवायचं होतं. शार्दूलही त्यासाठी पगारातील काही रक्कम बाबांकडे जमा करत होता. कट्टर मांसाहारी असले तरी कडक श्रावण पाळायचे.
भाद्रपदात 5 दिवसांसाठी श्री गणेशाचं आगमन व्हायचं. दसरा दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी करायचे. दर उन्हाळ्यात कोकणातील गावी जाऊन यायचे. तिथे जत्रा उत्सव वगैरे असायचा. असं टिपिकल मराठी कुटुंब होतं ते. आणि भाविका गुजराती. त्यांच्या घराण्यात मांसाहार कधीच कुणी केला नव्हता. तिच्या वडिलांची दादर मार्केटमध्ये 2-3 शोरूम्स होती. सणासुदीला दणक्यात चालायची. त्यामुळे खरं तर भाविकाला नोकरी करण्याची गरजच नव्हती. पण शिकलेल्या मुली कुठे घरात बसतात. तिला सुद्धा स्वावलंबी बनायचं होतं. नवरात्र म्हणजे गुजरातींसाठी जीव की प्राण. भाविका सुद्धा नटून थटून गरबा खेळायला जायची. पण आपल्या कुटुंबासोबत, नाहीतर मैत्रिणींसोबत. शाळेत कॉलेजात तिच्या बहुतेक मैत्रिणी मराठीच होत्या. शेजारी सुद्धा मराठीच. त्यामुळे तिला अगदी छान मराठी बोलता येत असे. शार्दूलला पार्ल्यात राहत असल्या कारणाने गरजेपुरतं गुजराती येत होतं. ते दोघं कायम मराठीतच बोलत. पण भांडण झालं की शार्दूल तिची मोडक्या तोडक्या गुजरातीत समजूत काढायचा आणि भाविकाला हसू आवरायचं नाही. प्रेमाचे गुलाबी दिवस पंख लावून उडत होते. गणपतीला भाविका आपल्या मैत्रिणींसोबत शार्दूलच्या घरी जाऊन आली. त्याचे आईवडील फार मनमिळावू होते. घर लहान असलं तरी नीट मांडलेलं होतं. त्याने ऑफिसमधली मैत्रीण अशी भाविकाची घरी ओळख करून दिली असली तरी बहिणीने म्हणजेच शाल्मलीने दादाचं प्रकरण पकडलं आणि इतक्यात घरी सांगणार नाही या अटीवर शार्दूलकडून नवीन स्मार्टफोन मागून घेतला. पुढे ऑफिसातील काही सहकाऱ्यांसोबत शार्दूल भाविकाच्या वडिलांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी जाऊन आला. त्यांचा कांदिवलीत 2 मजली छोटेखानी बंगलाच होता. छताला झुंबर, इटालियन मार्बलचे जिने वगैरे. आपली भाविका कंपनीतील मॅनेजरपेक्षाही कितीतरी पट श्रीमंत आहे हे सगळ्यांना तेव्हा कळलं. भाविकाने चांगला मित्र अशी मम्मी पप्पांना शार्दूलची ओळख करून दिली. त्या दिवशी मुसळधार पावसात घरी यायला यानेच आपल्याला मदत केली असं सांगितलं. मम्मी पप्पांना शार्दूलचा स्वभाव आवडला. पार्टीत इतर लोकही आले होते. त्यामुळे ते इतर पाहुण्यांचं स्वागत करण्यात मशगूल झाले. मग काहीच दिवसात नवरात्र आली. भाविका मैत्रिणींसोबत पार्ल्यातील फेमस भाईदास स्टेडियममध्ये गरबा खेळायला गेली. शार्दूलच्या घरापासून ते ठिकाण लांब नव्हतं. तिच्याकडे एक्स्ट्रा पास होता. त्या रात्री शार्दूल आयुष्यात पहिल्यांदाच गरबा खेळला. त्याला नीट जमत नव्हतं, पण भाविकाने सांभाळून घेतलं. आपल्या मैत्रिणींशी ओळख करून दिली. त्यांनाही शार्दूल आवडला. अचानक पावसाची सर आली. सर्व आडोशाला पळाले. एका कोपऱ्यातील उघडबंद होणाऱ्या दिव्याला साक्षी ठेवून बरसणाऱ्या धुंद सरींसमोर त्यांनी एकमेकांचं पहिलं चुंबन घेतलं. त्यानंतरचे 2 दिवस जणू जादूने भारल्यासारखे होते. डिझनीच्या ॲनिमेशन सिनेमातील आपण प्रेमी युगुल आहोत असं त्यांना वाटायचं. ऑफिसात असतानाही चोरून पाहणं, हसणं, लाजणं सुरू होतं. पण वेळेचं एक वैशिष्ट्य आहे, ती कधीच थांबत नाही, मग चांगली असो वा वाईट. भाविका आणि शार्दूलच्या बाबतीतही हेच झालं. त्या गरब्याच्या रात्री मैदानावर हजर असलेल्या हजारोंमधून कुणी कसं ठाऊक नाही, पण दोघांना एकमेकांच्या इतकं जवळ आलेलं पाहिलं आणि भाविकाच्या पप्पांना सांगितलं. त्या दिवशी कधी नव्हे ते दुकानावरून ते भाविकाच्या आधी घरी पोचले होते. दारात असतानाच भाविकाला त्यांनी करड्या स्वरात विचारलं, ते कोण हतो? भाविका क्षणभर उंबरठ्यातच घुटमळली. ते नेमकं कुणाबद्दल विचारत आहेत हे तिला कळेना. शेवटी त्यांनीच पुन्हा विचारलं, गरब्याच्या रात्री तू ज्याच्याशी खेटून उभी होतीस तो कोण होता? पप्पांचा असा नूर तिने पहिल्यांदाच पाहिलेला. गुपित उघडं पडलं होतं. आता खोटं बोलून काही उपयोग नव्हता. तिला कधी ना कधी हे घरी सांगायचंच होतं, पण ते अशा प्रकारे कळायला नको होतं. तिने शार्दूलबद्दल सर्व सांगितलं. ओळख कशी झाली, कुठे कुठे भेटलो, त्याचे आई वडील काय करतात, कुठे राहतो वगैरे सर्व. अर्थात 1-2दा घरी येऊन गेल्याने भाविकाचे मम्मी पप्पा त्याला ओळखत होतेच. त्यांनाही तो आवडायचा. त्याचे ते कौतुक करायचे. त्यामुळे फार विरोध होणार नाही असं तिला वाटलं.
शिवाय त्यांच्या घराण्यात प्रेमविवाह काही नवीन नव्हता. तिच्या कितीतरी चुलत मावस भावंडांनी प्रेमविवाह केले होते आणि त्यांच्या घरच्यांनी ते मनमोकळेपणे स्वीकारलंही होतं. पण भाविकाचे पप्पा प्रचंड संतापले. मम्मी सुद्धा घरावर काहीतरी संकट आल्यासारखं रडू लागली. ते पाहून भाविकाचा चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू दाटले. एकुलत्या एक मुलीला या अवस्थेत पाहून पप्पांनी रागाला आवर घातला. तिला आपल्या समोर सोफ्यावर बसवून समजावणीच्या सुरात ते म्हणाले, बेटा, प्रेम वगैरे ठीक आहे, या वयात होतं असं सर्वांसोबत, पण आता ते सर्व सोड. तुमचं लग्न कसं होऊ शकतं? का होऊ शकत नाही पप्पा? आपल्या घराण्यात कितीतरी जणांनी लव्ह मॅरेज केलंय. भाविकाने रडू आवरत विचारलं. केलंय ना, मी कुठे नाही म्हणतो, पण त्यांनी गुजराती जोडीदारच शोधलाय, महाराष्ट्रीयन नाही. महाराष्ट्रीयन घरात कोणी आपली मुलगी दिलेली नाही, पप्पा म्हणाले. पण मराठी आहे म्हणून काय झालं? शार्दूल खूप चांगला आहे पप्पा, तुम्ही तर कायम त्याचं कौतुक करायचात. भाविकाने भोळसट प्रयत्न करून पाहिला. मी त्याचं कौतुक करायचो ते तुझा मित्र म्हणून, नवरा म्हणून नाही. 1 BHK फ्लॅटमध्ये राहतात ते, अजूनही EMI जात असेल त्याचा. एवढ्याशा घरात लग्नानंतर कुठे राहणार तू? आणि आपल्या समोर सगळेच चांगले वागतात ग, मागून तो काय करत असेल कुणाला ठाऊक. आणि ते मांस मच्छी खाणारे लोक, आपल्या संपूर्ण खानदानात कधी कोणी मांसाहार केलाय का बेटी? मम्मी व्याकुळ होऊन म्हणाली. घरात खात नसतील, पण हेच लोक विदेशात फिरायला जातात ना, तेव्हा मांस मच्छी काय, बीफचे बर्गर देखील खातात. कुणाकुणाची नावे घेऊ? मकवाना अंकलचा मोठा मुलगा अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये शेफ आहे, तो तिथे त्यांना ढोकळा आणि फाफडा बनवून देत असेल का? असं खणखणीत उत्तर भाविका देणार होती, पण उगाच आईच्या भावना कशाला दुखवा म्हणून ती गप्प राहिली. तिला सांगून काही उपयोग आहे का प्रमिला? आतापर्यंत त्या पोराच्या नादाने खाल्लं सुद्धा असेल हिने चिकन बिकन, पप्पांनी आरोप केला. नाही खाल्लं अजून तरी, पण कधीतरी ट्राय करेन, कारण त्यात काही वाईट नाही. शार्दूलला कुठलंच व्यसन नाही पप्पा. दारू, सिगरेट, तंबाखूपेक्षा तरी बरं आहे ना नॉनव्हेज. आपल्या ओळखीचा एक तरी असा तरुण मुलगा दाखवा ज्याला यातील एकही व्यसन नाही. आणि दादरला आपली दुकानं चालतात, तिथे येणारे ग्राहक कोण आहेत? 90% मराठीच आहेत ना. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांचा पैसा चालतो, पण नॉनव्हेज चालत नाही, भाविका चिडून म्हणाली. दुसऱ्याच क्षणी पप्पांच्या उजव्या हाताची सणसणीत चपराक गालावर पडली. भाविकाच्या डोळ्यांसमोर तारे चमकले. मग पुढच्या काही मिनिटात ती आपल्या बेडरूममध्ये पोटावर पडून उशीत तोंड खुपसून रडत होती. पप्पा अजूनही हॉलमध्ये धुसफुसत होते. मम्मी तिथेच सोफ्यावर बसून डोळ्यांना पदर लावून रडत होती. कालपर्यंत त्यांना शार्दूल आवडत होता आणि आज अचानक तो वाईट झाला असं कसं हे भाविकाला कळेना. फार हौसेने रचलेला प्रेमाचा महाल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो की काय असं वाटू लागलेलं. त्या रात्री घरी कोणीच जेवलं नाही. भाविकाने रात्र रडूनच काढली. पहाटे केव्हा तरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी भाविका ऑफिसला निघाली तेव्हा कोणीच तिला अडवलं नाही. पप्पा आकांड तांडव करतील, जॉब सोड म्हणून सांगतील असं तिला वाटलं होतं, पण खरं तर कोणी तिच्याशी बोलतच नव्हतं. अघोषित अबोला घेतलेला. पर्स खांद्याला लावून ती दाराबाहेर पडणार तेव्हाच बाबांनी इशारा दिला. तुमच्या प्रेमाचा काय तो सोक्षमोक्ष करून टाक. मी तुझ्यासाठी चांगली गुजराती मुलं शोधायला सुरुवात करतोय. भाविका लगेचच दाराबाहेर पडली, पण ते शब्द सावलीसारखा तिचा पाठलाग करत होते. बसमध्ये विंडो सीट मिळाल्यावर ती विमनस्कपणे बाहेरच बघत होती. कंडक्टर जवळ येऊन ओरडू लागला तेव्हा कुठे ती भानावर आली. ऑफिसमध्ये तिला पाहताच काहीतरी बिनसल्याचं शार्दूलच्या लक्षात आलं. भाविकाचा चेहरा उतरला होता. नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याच्या अस्वस्थतेने त्याचं कामात लक्षच लागेना. अखेर लंच टाइमला दोघं एकाच टेबलवर बसले. डोळ्यात अश्रू आणू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत भाविकाने काल घडलेलं सर्व शार्दूलला सांगितलं. त्याचाही थोडा धीर खचला.
पण त्याने स्वतःला सांभाळलं. म्हटलं, अगं आपल्याकडे कुठल्या प्रेमविवाहाला आई वडील इतक्या लवकर हो म्हणतात. थोडा विरोध होणारच. आपण त्यांना नाराज करायचं नाही. 1-2 महिने जाऊ देत. पप्पांचा राग शांत होऊ देत. मग मी माझ्या आईबाबांना तुला मागणी घालण्यासाठी पाठवेन तुमच्याकडे. हे ऐकून भाविकालाही थोडं बरं वाटलं. तिचे पप्पा इतके रागीट कधीच नव्हते. आपण मम्मीला समजावण्याचा प्रयत्न करू. ती पप्पांना समजावेल. शेवटी सर्व ठीक होईल असं मानून तिने शार्दूलच्या हाताने घास खाऊन काल रात्रीपासूनचा उपास सोडला. 2 आठवडे शांततेत गेले. पप्पा तिच्याशी नीट बोलत नव्हते, पण मम्मीची माया आटली नव्हती. ती आणखी लाड करू लागलेली. पण दरवेळी चर्चेचा अंत आपल्याच समाजात लग्न केल्याने अमक्या तमक्या मुलीचं कसं भलं झालं याने होत असे. आणखी काही दिवसांनी पप्पा सुद्धा तिची विचारपूस करू लागले. पूर्वीसारखे हसू बोलू लागले. म्हणजे शार्दूल म्हणाला ते खरंच होतं. त्या रात्रीचा प्रकार ही फक्त त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असणार. हळूहळू ते आमच्या प्रेमविवाहाला होकारही देतील. पण शनिवारी रात्री पप्पांनी चक्क बॉम्बच टाकला. उद्या भावनगरचे दिलीप भाई आणि त्यांचा परिवार येणार आहे तुला बघायला. त्यांचा मुलगा रमेश ज्वेलरी शॉप सांभाळतो. श्रीमंत कुटुंब आहे. तुला कसली कमी पडू देणार नाही. लग्नानंतर कॅनडामध्ये पण एक शॉप उघडणार आहेत ते. तुझं नशीब जोरदार आहे पोरी. फोटो बघूनच तुला पसंत केलं त्यांनी. उद्या सकाळी 11 वाजता पोचतील. तू छान ड्रेस किंवा साडी बिडी घालून तयार राहा. इतकं बोलून तिच्या प्रतिक्रियेची वाट न बघता ते आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. मागील काही दिवसांपासून त्यांच्या गोड बोलण्याचं गुपित हे होतं तर भाविकाला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. ती तडक किचनमध्ये गेली. मम्मीला जाब विचारला, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. भाविकाचं भडाभडा बोलून झाल्यावर त्या फक्त इतकंच म्हणाल्या, ते तुझे पप्पा आहेत. त्यांनी आजवर फक्त तुझ्या भल्याचाच विचार केलाय बेटा. आता तुला ते चुकीचं वाटत असतील, पण लग्न होऊ देत. एखादं वर्ष जाऊ देत. म्हणजे त्यांचा निर्णय कसा योग्य होता हे पटेल तुला. अगं आई, पण फक्त 23 वर्षांची आहे मी. इतक्यात लग्नच करायचं नाही मला. शार्दूलही कधी लग्नासाठी मागे लागला नव्हता. तुला पाहिजे तेवढा वेळ घे. करिअर सेटल होऊ दे. जग बघून घे. मग तुला कम्फर्टेबल वाटेल तेव्हाच लग्न करू असं म्हणाला तो. भाविकाने वाद घातला, हे सगळं मला सांगू नकोस. तू हे असं प्रेमात बिमात नसती पडलीस ना तर आम्ही देखील इतक्यात घाई नसती केली. निदान तुझी 25शी पूर्ण होईपर्यंत तरी थांबलो असतो. उद्या पाहुण्यांसमोर मला कुठलाच तमाशा नकोय. तुझे बाबा हार्ट पेशंट आहेत इतकं लक्षात ठेव. एवढंच म्हणून मम्मी उठून बेडरूम मध्ये गेली. मम्मी इतकी बेरकी आहे हे आज तिच्या लक्षात आलं. आत्ताच्या आत्ता शार्दूलला फोन करावा आणि धाय मोकळून रडावं. त्याला सर्व सांगावं असं तिला वाटलं. पण कसं सांगायचं? त्याला हे कळलं तर तो उद्ध्वस्त होईल. तो खूपच सेन्सिटिव्ह मुलगा आहे. म्हणूनच तो आपल्याला आवडतो. पण हा धक्का त्याला सहन होणार नाही. कदाचित तो तडक उठून इथे निघून येईल. पप्पांसोबत वादावादी होईल. नको ते होऊन बसेल. म्हणून तिने स्वतःच्या इच्छेला आवर घातला आणि आणखी एक रात्र रडून घालवली. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. मंडळी बरीच श्रीमंत वाटली. त्यांनी अनेक महागड्या भेटवस्तू आणलेल्या. भाविका लहानपणापासून लाडाकोडातच वाढलेली. तिला श्रीमंतीचं अप्रूप नव्हतं. मुलगा दिसायला बरा होता, पण ते दिसणं कृत्रिम वाटत होतं. तुमच्याकडे खूप पैसा असेल तर तुम्ही कुरूप दिसूच शकत नाही. तसं दिसणं महत्वाचंही नव्हतं. शार्दूल छान दिसतो म्हणून तिने त्याला पसंत केलं नव्हतं. तो मनानेही सुंदर होता. तिची काळजी घ्यायचा. सर्वात महत्वाचं म्हणजे तिला मान द्यायचा. आता तिला पाहायला आलेला मुलगा वयस्करही वाटत होता. त्यांनी तिला भरपूर प्रश्न विचारल्यावर तिनेही त्याच्या वयाची चौकशी केली. तसे सगळे एकदम गप्प झाले. जणू हा प्रश्न तिने विचारणं म्हणजे मोठा अपराध असावा. पण अखेर मुलाच्या आईने त्याचं वय फार नाही, फक्त 35 असल्याचं सांगितलं.
पण मुलींनी होणाऱ्या नवऱ्याला चार चौघात असं काही विचारू नये असा खोचक सल्लाही दिला. भाविकाने यावर पप्पांकडे पाहिलं आणि तडक उठून खोलीत गेली. पाहुणे मंडळी आणखी अर्धा तास बोलत बसली, मग निघून गेली. ते 2 दिवसात आपला निर्णय कळवणार होते. भाविकाच्या निर्णयाबद्दल कोणीच विचारलं नाही. संध्याकाळी शार्दूलचा फोन आला. अगं आहेस कुठे भाविका? किती मेसेज केले तुला, एकाचाही रिप्लाय दिला नाहीस. काल रात्री किती भयंकर स्वप्न पडलं मला माहिती आहे. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. मंडळी बरीच श्रीमंत वाटली. त्यांनी अनेक महागड्या भेटवस्तू आणलेल्या. भाविका लहानपणापासून लाडाकोडातच वाढलेली. तिला श्रीमंतीचं अप्रूप नव्हतं. मुलगा दिसायला बरा होता, पण ते दिसणं कृत्रिम वाटत होतं. तुमच्याकडे खूप पैसा असेल तर तुम्ही कुरूप दिसूच शकत नाही. तसं दिसणं महत्वाचंही नव्हतं. शार्दूल छान दिसतो म्हणून तिने त्याला पसंत केलं नव्हतं. तो मनानेही सुंदर होता. तिची काळजी घ्यायचा. सर्वात महत्वाचं म्हणजे तिला मान द्यायचा. आता तिला पाहायला आलेला मुलगा वयस्करही वाटत होता. त्यांनी तिला भरपूर प्रश्न विचारल्यावर तिनेही त्याच्या वयाची चौकशी केली. तसे सगळे एकदम गप्प झाले. जणू हा प्रश्न तिने विचारणं म्हणजे मोठा अपराध असावा. पण अखेर मुलाच्या आईने त्याचं वय फार नाही, फक्त 35 असल्याचं सांगितलं. पण मुलींनी होणाऱ्या नवऱ्याला चार चौघात असं काही विचारू नये असा खोचक सल्लाही दिला. भाविकाने यावर पप्पांकडे पाहिलं आणि तडक उठून खोलीत गेली. पाहुणे मंडळी आणखी अर्धा तास बोलत बसली, मग निघून गेली. ते 2 दिवसात आपला निर्णय कळवणार होते. भाविकाच्या निर्णयाबद्दल कोणीच विचारलं नाही. संध्याकाळी शार्दूलचा फोन आला. अगं आहेस कुठे भाविका? किती मेसेज केले तुला, एकाचाही रिप्लाय दिला नाहीस. काल रात्री किती भयंकर स्वप्न पडलं मला माहिती आहे. मी एका रस्त्यावर उभा होतो. जवळच विमानतळ होतं. 5-5 मिनिटाला विमानं टेक ऑफ किंवा लँड करत होती. एकच गजबजाट चाललेला. अचानक एक पॅसेंजर विमान मोठा आवाज करत टेक ऑफ करतं. त्या आवाजानेच धडकी भरते. काहीतरी वाईट घडणार अशी हुरहुर लागते. पुढच्या काही सेकंदातच ते विमान उंच जाण्याऐवजी एकदम खाली येतं. इमारतीवर धडकतं. मोठा स्फोट होतो. लोक किंचाळतात, इथे तिथे धावू लागतात. रस्त्यावरील सर्व गाड्यांचे हॉर्न एकाच वेळी वाजत आहेत. असा कर्णकर्कश गोंधळ उडतो. मी घाबरून हे सगळं पाहत असतो. तुला काय वाटतं भावी? या स्वप्नाचा अर्थ काय? का पडलं असेल मला असं स्वप्न? शार्दूलने विचारलं. पलीकडून फक्त भाविकाच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू आला. त्याच्या काळजात काहूर उठलं. आपल्या प्रेमाचं विमान सुद्धा असंच क्रॅश होणार आहे शार्दूल. पप्पांनी मला पाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता आज. भाविका रडू आवरून म्हणाली. शार्दूलला धक्काच बसला. पप्पांनी भाविकाला मुलगा शोधतोय असं म्हटल्याचं त्याला ठाऊक होतं, पण ते खरंच असं करतील असं वाटलं नव्हतं. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याने विचारलं, मग तू काय केलंस भावी? मी काय करणार? आमच्या पप्पांपुढे कुणाचं चालत नाही. मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं. एक झापड सुद्धा खाल्ली. उपाशी राहिले तरी त्यांना दया आली नाही. आपल्या खानदानात कोणीच मराठी फॅमिलीत आपली मुलगी दिलेली नाही.
मी सुद्धा देणार नाही असं अडूनच बसल्यात ते. त्यांच्यासोबत वादविवाद करून आता थकले आहे मी. त्यांनाही त्रास होतो. हार्ट पेशंट आहेत ते. भाविकाने अगतिकता व्यक्त केली. हे ऐकून शार्दूल वेडापिसा झाला. काळजात कुणीतरी तापलेली कट्यार घुसवावी आणि ती तिथेच रुतून राहावी असं त्याला वाटलं. भाविकाशिवाय जगण्याची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. मी घरी येतो, पप्पांशी बोलतो, ते ऐकतील माझं. शार्दूलने भाविकाला समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला. नको, पप्पा सध्या कुणाचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. तुला तर ते बघूनच संतापतील, अपमान करतील. माझ्याने ते सहन होणार नाही. भाविकाने अडवलं. मग आपण आता काय करायचंय? शार्दूलने मलूल स्वरात विचारलं. काही नाही, जितकं माझ्या हातात होतं मी ते सर्व करून पाहिलं. आता नियतीवर सोडलंय. बघू, जे होईल ते होईल. भाविकाने हताश होत म्हटलं. तिने खूप सहन केलंय हे शार्दूलला तिच्या आवाजावरून कळत होतं. दुसऱ्या दिवशी भाविका ऑफिसात आली तेव्हा तो काहीतरी निमित्त काढून तिच्या जवळ गेला. भाविकाचा चेहरा असा उतरलेला की ओळखताच येईना. ती नेहमीची अल्लड हसतमुख मुलगी गेली कुठे? ऐन उमेदीत आयुष्य असे अनुभव देतं की मनुष्य अकाली पोक्त होऊन जातो. तसंच काहीसं भाविका आणि शार्दूलच्या बाबतीत घडलं. दोघे अतिशय शांत आणि एकटे राहू लागले. अजूनही शार्दूल भाविकाला बसस्टॉपपर्यंत सोडायला जायचा. ती बसमध्ये चढेपर्यंत तिची सोबत करायचा. पण ते फार बोलत नसत. रोज तेच तेच किती बोलायचं. पळून जायचं नाही हे त्यांचं आधीच ठरलेलं. कारण भाविकाच्या मोठ्या काकांची धाकटी मुलगी अलका कुठल्या तरी बंगालीच्या प्रेमात पडून घरच्यांनी ठरवलेल्या लग्नाच्या एक दिवस आधीच पळून गेली होती. भाविका तेव्हा फक्त 14 वर्षांची असेल. तिला सगळंच कळत होतं असं नाही. पण अलकाच्या पळून जाण्याने काकांवर ओढवलेलं संकट मम्मी पप्पांच्या बोलण्यातून उमगत होतं. तिला ठरवलेलं स्थळ समाजात प्रतिष्ठित होतं. त्यांनी काकांवर समाजाच्या बैठकीत खटला भरला. लग्नाचा खर्च तर वसूल केलाच, वर दंडही बसवला. मानहानी झाली ती वेगळीच. यांना मुलीचं प्रेम प्रकरण आधीच ठाऊक होतं. त्यांनी जाणून बुजून आम्हाला फसवलं अशी काकांची बदनामी केली. लोक नावं ठेवू लागले. मुंबईपासून सुरत भावनगर पर्यंत बदनामी झाली. काकींना पक्षघाताचा झटका आला. काका खंगले. व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. पप्पांनी इतर भावांनी मदत केली. पण पोरीने समाजात नाचक्की केल्याच्या दुःखात ते असे बुडाले की वर आलेच नाहीत. 1.5-2 वर्षातच त्यांचं देहावसान झालं. त्या बंगाल्यानेही अलकाला फसवलं. 4-5 वर्षांनी 2 लेकरं घेऊन ती परतली. तिला ओळखणंही कठीण होतं. 2 दिवस अलका पोरांना घेऊन आईच्या काळजाला पाझर फुटण्याची वाट पाहत पायऱ्यांवर बसून राहिली. पण पाझर फुटला नाही. मग रात्रीच ती कुठेतरी निघून गेली. तिचा आजतागायत पत्ता नाही. असं असताना भाविका पळून जाण्याचं धाडस कसं करणार? आणि शार्दूल सुद्धा या गोष्टीला तयार नव्हता. त्यालाही बहीण होती, वयात आलेली. तिच्या पळून जाण्याचा विचारही त्याला सहन झाला नसता. म्हणूनच सगळं रीतसर करायचं. भाविकाच्या पप्पांना भेटायचं. त्यांच्या काही अटी शर्थी असतील तर त्या मान्य करायच्या. त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आपण भाविकाला फशी पाडत आहोत असं त्यांना वाटत असेल तर तो गैरसमज काढून टाका असं म्हणायचं. त्यांच्या इतके श्रीमंत नसलो तरी शार्दूलची परिस्थिती काही वाईट नव्हती. नोकरीत बऱ्यापैकी पगार होता आणि सोबतच तो MBAच्या पूर्वपरीक्षेची देखील तयारी करत होता. अजून 3-4 वर्ष तरी लग्नाचा विचार करायचा नाही असं त्यांचं ठरलेलं. IIM मधून MBA केलं तर पुढे जाऊन करोडोमध्ये पगार मिळेल. तेवढा आम्हाला पुरेसा आहे. हुंडा वगैरे आमच्या खानदानात कधी कोणी घेतला नाही असं बरंच काही बाही सांगायचं. गरज पडली तर आईबाबांना सोबत न्यायचं असं त्याने ठरवलेलं. पण भाविका यासाठी तयारच होईना. तिने एकच हट्ट धरलेला, तुलाच्या रसारखं आमच्या दारावर यायचं नाही. एकटंही नाही आणि आईबाबांसोबतही नाही. कारण पप्पा तुमचा अपमान करतील आणि तो मी सहन करू शकणार नाही. भाविकाने बजावलं होतं. मी एकटा येतो.
माझा अपमान करतील ना चालेल मला, फार फार तर काय करतील, रागावतील, ओरडतील, शिव्या देतील, मारतील, एवढंच ना. आपल्या काळजाचा तुकडा असलेली एकुलती एक लेक चांगल्या घरातच जावी म्हणून एका बापाचा हा आटापिटा समजण्यासारखा आहे. उद्या आपल्याला मुलगी झाली तर मी देखील हेच करेन, पण मला त्यांना भेटू दे, प्रयत्न तर करू देत. शार्दूलने भाविकाला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नको, मी काहीतरी करेन, आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन, पण तू मला न सांगता काही करू नकोस. एवढं बोलून भाविकाने विषय संपवला. शार्दूलला शांत बसण्या वाचून पर्यायच नव्हता. तो भाविकावर जीवापाड प्रेम करायचा आणि तीही त्याच्यावर तितकंच प्रेम करते हे त्याला ठाऊक होतं. पण परिस्थिती अशी होती की काहीच करता येईना. तगमग असह्य झाली की तो आपल्या बहिणीकडे शाल्मलीकडे मन मोकळं करायचा. त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळायचे. इतक्या चांगल्या मुलाला कोणत्या मुलीचे आईबाप नकार देतील याचं शाल्मलीला आश्चर्य वाटायचं. भाविकाच्या पप्पांचे एक जिवलग मित्र होते, दीपक भाई. त्यांच्या कुटुंबाशी भाविकाच्या जोशी घराण्याचे खूप जुने ऋणानुबंध होते. पप्पा दीपक भाईंच्या बोलण्याला मान देत. त्यांची सून मराठीच होती, त्यामुळे ते पप्पांना समजावतील असं भाविकाला वाटणं साहजिकच होतं. हाच तिचा प्लॅन होता. एक दिवस ऑफिसवरून ती थेट बोरिवलीला त्यांच्या घरीच गेली. दीपक भाई शेअर बाजारात पैसा लावत, त्यामुळे घरीच असायचे. भाविका बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटली. तिने मागील 1-2 महिन्यात घरात जे काही घडलं ते सर्व त्यांना सांगितलं. दीपक भाई विचार करून म्हणाले, मने पहिले शार्दूल साथे मळवा दो. तिने दुसऱ्या दिवशीच ऑफिस सुटल्यावर जवळच्या कॅफेत त्यांची भेट घडवून आणली. दीपक भाईंनी शार्दूलला अनेक प्रश्न विचारले. घरी कोण कोण आहेत, बाबा काय करतात, गाव कुठे आहे, मित्र कोण, आयुष्याचं पुढील नियोजन काय, असे ते प्रश्न होते. शार्दूलने प्रत्येक उत्तर संयमीपणे दिलं. त्या उत्तरांनी दीपक भाई समाधानी होते, पण त्यांनी वरकरणी तसं दाखवलं नाही. त्यांच्या ओळखीही भरपूर होत्या. कांदिवलीत राहणारेही अनेक जण होते. त्यांनी शार्दूलबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याचे मित्र कोण, काय करतात, भाविकाच्या अपरोक्ष त्याला एखादी वाईट संगत तर नाही ना, किंवा आधी कुठले प्रेम प्रकरण वगैरे. पण काहीच वावगं आढळलं नाही. शार्दूल सर्व कसोट्यांवर खरा उतरला. मग त्यांनी आपल्या मित्राला म्हणजेच भाविकाच्या पप्पांना फोन लावला आणि येत्या रविवारी सहकुटुंब जेवायला बोलावलं. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम चालू असताना दीपक भाईंनी सहजच विषय काढला. भाविकाच्या लग्नाचं काय ठरवलंयस तू? म्हणजे? पप्पांनी गोंधळून विचारलं. म्हणजे तू तिच्यासाठी मुलगा शोधतोयस असं ऐकलंय मी. माझ्या बघण्यात आहे एक मुलगा, चांगला पगार आहे, संस्कारी आहे, शिकलेला आहे, मराठी आहे, दीपक भाई सूचकपणे म्हणाले. पप्पांच्या हातातील घास हातातच राहिला. इतकाच चांगला आहे, मग तुझ्या मुलीशी लाव त्याचं लग्न, असा तिखट शेरा मारून पप्पा अर्ध्या ताटावरून उठले. त्यांनी भाविकाकडे जळजळीत कटाक्ष टाकला. ही सर्व तिचीच खेळी आहे हे कळायला त्यांना फार वेळ लागला नाही. त्या दिवसापासून भाविकावरचे निर्बंध आणखीच कडक झाले. तिने कुणाशी बोलायचं, कुणाशी नाही हे देखील पप्पाच ठरवू लागले. लग्नाचं पक्क होत नाही तोवर तिला ऑफिसला जायची मुभा होती, पण सुटल्यावर थेट घरी यायचं. इथे तिथे भटकायचं नाही, शार्दूलशी अजिबात बोलायचं नाही, अशा जाचकटी त्यांनी लादल्या होत्या. ऑफिस सुटल्याबरोबर ते तिला कॉल करायचे आणि सोबत कुणी नाही ना, थेट घरीच येते ना याची खात्री करून घ्यायचे. अर्थात त्यावेळी शार्दूल तिच्या सोबतच असायचा, पण मुक्यासारखा शांत, मागून चालत असलेला. आपण प्रेम नसून गुन्हा केलाय असं त्याला वाटत होतं. मला एकदा तरी तुझ्या पप्पांशी बोलू दे, त्यांनी भाविका पुढे अक्षरशः हात जोडले, पण ती काही बदली नाही. उलट मला न सांगता तू पप्पांना भेटलास तर मी तुझं तोंड देखील बघणार नाही अशी धमकी दिली. भाविकाने हार मानली होती. मम्मी पप्पा शार्दूलशी कधीच आपलं लग्न लावून देणार नाही आणि त्याने काही आतताईपणा केला तर कदाचित खोटी पोलीस तक्रार करतील, त्याचं करिअर उद्ध्वस्त होईल आणि तसं होऊ नये म्हणून ती त्याला टाळत होती.
पण रोज ऑफिसमध्ये त्याच्या नजरेला नजर देणं तिला जमेना. त्याची अवस्था पाहून तिचा काळीच टाहो फोडायचं. पण नाईलाज होता. त्याच्यापासून दूर झाले तरच तो आपल्याला विसरेल असा विचार करून तिने राजीनामा दिला. आणि शार्दूलचं जगच उद्ध्वस्त झालं. जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा तिचं दिसणंही दुर्मिळ झालं. त्याचं कामात लक्ष लागेना. MBA ची तयारी करतोय असं सांगून त्याने ऑफिसला 2 आठवड्यांची सुट्टी टाकली आणि भाविकाच्या बंगल्यासमोरील मैदानात जाऊन बसायचा. इतर बघे मैदानातील पोरांचा रंगलेला क्रिकेट सामना बघत असताना याचं लक्ष उलट बाजूला भाविकाच्या बंगल्याकडे असायचं. ती खिडकीत किंवा बाल्कनीत दिसते का, बाहेर येते का याकडे तो नजर रोवून असायचा. आणि ती दिसलीच तर त्याचं काळीज मोहरून जायचं. दुसऱ्याच क्षणी तिला गमावण्याच्या व्यथेने घायाळही व्हायचं. भाविकाचे पप्पा सकाळी 8लाच दुकानावर निघून जायचे. त्यानंतर तिची मम्मी आणि ती दोघीच घरी असायच्या. एका दुपारी 2 जणी बंगल्यावर आल्या. भाविकाच्या मैत्रिणी. नवरात्रीत त्यांना पाहिलं असल्याने शार्दूल त्यांना ओळखत होता. एकीचं नाव फाल्गुनी तर दुसरीचं प्रिया होतं. काहीच मिनिटात त्या भाविकाला घेऊन बाहेर पडल्या. कदाचित शॉपिंगला जात असाव्यात. शार्दूलने त्यांचा पाठलाग केला. तिची समजूत काढून मनधरणी करून मम्मी पप्पांना भेटण्यासाठी तयार करावं असा त्याचा विचार होता. एका कमी वर्दळीच्या ठिकाणी त्याने भाविकाला साथ दिली. तिने शार्दूलचा आवाज ओळखला. त्याचं यावेळी इथे असणं अनपेक्षित होतं. त्याला पाहून तिलाही भडभडून आलं. दोघं 5 मिनिटं उभ्या उभ्याच बोलले. पण शार्दूल पुन्हा लग्नाच्या विषयावर येताच तिने मान वळवली. हे शक्य नाही शार्दूल. मी तू किंवा मम्मी पप्पा या दोघांपैकी एकच निवडू शकते आणि मी त्यांना निवडले. आता काही करता येणार नाही. तू विसर मला. हे बोलताना तिचा आवाजही जड झाला होता. त्याला तसंच सोडून ती दोघींसोबत पुढे निघाली. पण शार्दूलच्या उरात दुःखाचा वणवा पेटला होता. त्याने त्याच आवेशात तिचा हात धरला आणि प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं ओरडू लागला. दुपारची वेळ असल्याने फार माणसं नव्हती. पण फाल्गुनी आणि प्रिया तिच्या मदतीला धावल्या. त्यांनी शार्दूलला डाफरलं. पाठलाग केलास तर पोलिसात तक्रार करू अशी धमकी दिली. उद्ध्वस्त झालेला शार्दूल फुटपाथवरच बसला आणि आपले दोन्ही हात तोंडावर ठेवून मोठमोठ्याने रडू लागला. आई सोडून जात असलेल्या लहान बाळासारखा. त्याची ती अवस्था पाहून फाल्गुनी आणि प्रियाच्या काळजालाही पाझर फुटला. माझ्यावर कोणी इतकं प्रेम केलं असताना तर मी कधीच सर्व सोडून त्याच्या सोबत गेले असते, फाल्गुनी म्हणाली. भाविकाच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तिने शार्दूलची समजूत काढली. पुन्हा एकदा मम्मी पप्पांशी बोलण्याचं आश्वासन दिलं. मग सर्व शेजारच्या कॅफेत गेले. तिथे अर्धा 1 तास घालवल्यावर आधी त्या तिघी मग शार्दूल आपापल्या घरी परतले. 2 दिवसांनी भाविकाचा फोन आला. ती जाम खुशीत होती. पप्पांनी भावनगरच्या दिलीप भाईच्या मुलाशी ठरवलेलं तिचं लग्न मोडलं होतं. हा एक शुभ संकेत होता. कदाचित नियतीने तिची जोडी शार्दूल सोबतच ठरवली असेल. हीच संधी साधून पप्पांशी पुन्हा एकदा आपला विषय काढायचा. फार फार तर काय होईल, ते पुन्हा 1-2 सणसणीत चपराक लावून देतील. त्या मुकाट सहन करायच्या. नाहीच ऐकले तर 1-2 दिवस अन्न पाणी सोडायचं. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करायचा असा निश्चय तिने केला होता. हे ऐकून शार्दूलला झालेला आनंद शब्दात सांगण्यासारखा नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी पार्लरला जातोय असं सांगून भाविका फाल्गुनी सोबत बाहेर पडली आणि थेट जुहूला गेली. तिथे शार्दूल त्यांची वाट पाहत होताच. शांत लहरींमागे बुडणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून हातात हात घेऊन ते ओल्या वाळूवर चालत राहिले. भावी आयुष्याची स्वप्न रंगवू लागले. शार्दूलला तर विश्वासच बसत नव्हता. नियतीचे फासे आज आपल्या बाजूने कसे पडले. आज रात्रीच याविषयी मम्मी पप्पांशी बोलून उद्या तुला शुभ बातमी देते असं वचन देऊन भाविका घरी परतली. पण 2 दिवस वाट पाहूनही भाविकाची शुभ बातमी आलीच नाही. तिचा फोनही लागेना. शार्दूल अस्वस्थ झाला. दगाबाज नशिबाने पुन्हा टांग दिली असा संशय येऊ लागला आणि तो खरा निघाला. 3ऱ्या दिवशी सकाळी
एका अनोळखी नंबरवरून फोन आला. ती भाविकाच होती. अगदी खिन्न स्वरात ती म्हणाली, आय एम सॉरी शार्दूल, मी माझं वचन पूर्ण करू शकले नाही. पप्पांनी त्या मुलाला नकार दिला कारण त्याला काहीतरी असाध्य आजार आहे असं त्यांना कळलं म्हणून. पण त्यांनी दुसरं स्थळ शोधलंय अहमदाबादमध्ये. काल सकाळीच ते आम्हाला इथे घेऊन आले. मुलाच्या घरच्यांना मी पसंत आहे, पण मुलगा लंडनला असतो. त्यालाच भेटण्यासाठी आज दुपारी आम्ही निघतोय. कदाचित एंगेजमेंट करूनच परत येऊ. मी पप्पांना खूप समजावलं, पण पुन्हा तुझं नाव घेतलं तर मी विष पिऊन आत्महत्या करेन असं ते म्हणाले. माझा नाईलाज आहे शार्दूल, प्लीज मला माफ कर आणि विसरून जा. हा माझ्या मावस बहिणीचा नंबर आहे, पुन्हा यावर कॉल करू नकोस असं बोलून तिने कॉल कट केला. शार्दूलला काय करावं ते कळेना. त्याच्या पायातलं बळच संपलं होतं. तो एकाएकी धाय मोकलून रडू लागला. त्या आवाजाने बिथरून शाल्मली आणि आईबाबा बेडरूमकडे धावले. आपल्या मुलाला असं कोलमडून गेलेलं पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. शक्य असतं तर आईबाबांनी स्वतः जाऊन भाविकाच्या पप्पांपुढे आपल्या मुलाच्या सुखासाठी हात पसरले असते, पण आता ते शक्यच नव्हतं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी शार्दूलचं सांत्वन केलं. भाविकाला विसरून जाणं कठीण होतं, पण हे अग्निदिव्य शार्दूलला पार पाडावंच लागणार होतं. ती आपल्या आई वडिलांसाठी प्रेमावर पाणी सोडू शकते, मग त्याच्यावर देखील अनेक जबाबदाऱ्या होत्या. असं हार मानून चालणार नव्हतं. त्याने भाविकाला विसरून जाण्याचा निश्चय केला. पण दुसऱ्या दिवशी सर्वत्र एकच बातमी होती. अहमदाबादवरून लंडनला निघालेलं विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदातच खाली कोसळलं होतं. एक पुरुष प्रवासी सोडून कोणीच वाचलं नाही. हे कळताच शार्दूल वेडापिसा झाला. पुन्हा पुन्हा भाविकाचा नंबर ट्राय करू लागला. संपर्क होत नव्हता. मृतांची ओळख पटणं बाकी होतं. तो पॅसेंजर लिस्ट शोधू लागला. टीव्हीवर पुन्हा पुन्हा त्याच बातम्या रंगवून सांगितल्या जात होत्या. तेव्हाच त्याच्या मोबाईलवर पुन्हा अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरची व्यक्ती म्हणाली, शार्दूल, मी फाल्गुनी, भाविकाची मैत्रीण, ओळखलंस? सॉरी टू से, बट भाविका वॉज ऑन द प्लेन. ती आपल्याला सोडून गेली शार्दूल. फोन कट झाला. या धक्क्याने शार्दूल तसाच बसून राहिला, विरहाचा अभिशाप मिळाल्यासारखा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.